भीमा नदीनं पंढरपूरमध्ये इशारा पातळी ओलांडली आहे। व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। कर्नाटकला जोडणारा गोपाळपूर हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक या ठिकाणी ठप्प आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पंढरपुरात भीमा नदी ही इशारा पातळी ओलांडून वाहत आहे। या ठिकाणी आपण पंढरपूरच्या सोलापूर पंढरपूर मार्गावरील या ठिकाणी पुलावर आहोत। आपण बघू शकताय भीमा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोका पातळीकडे भीमेची वाटचाल सुरू आहे। आज उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे, तर नीरा नदीतून भीमा नदीमध्ये 2,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे। आपण बघू शकताय नदी किनारी असलेली ही व्यास नारायण झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। घरांमध्ये या ठिकाणी पाणी जात आहे। प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे नदीकाठच्या गावांना। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या सखल भागांमध्ये पाणी गेलेलं आहे त्या सखल भागांच्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नदी नाल्याला ओढ्याला पूर आल्याने सोलापूर जिल्हा हा पूर्णतः जलमय झाल्याचं या ठिकाणी दिसून होते। सीना नदी भीमा नदी या दोन्ही नद्यांना सध्याला महापूर आल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।